आज आपण या व्हिडिओमध्ये एसटी बसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक आनंदाची व दिलासादायक बातमी देणार आहोत। तरीही आपण ही महत्त्वपूर्ण माहिती संपूर्ण व सविस्तरपणे जाणून घेण्याकरिता हा महत्त्वाचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो। दररोज राज्यभरातील लाखो प्रवाशांना स्वस्त व सुरक्षित सेवा देण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ अर्थात एसटी महामंडळ मागील जवळपास 76 वर्षांपासून दिवस रात्र काम करीत आहे। खाजगी प्रवासी वाहतुकीला तोडीस तोड म्हणून राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या एसटी बसेस मध्ये देखील आता मोठ्या प्रमाणात बदल होत आहेत। शिवनेरी, अश्वमेध, शिवशाही, ई शिवाई आणि ई जनशिवनेरी त्याचाच एक भाग आहे। राज्यातील कानाकोपऱ्यात असणाऱ्या गावखेड्यापर्यंत सहजपणे पोहोचवणारी महामंडळाची एसटी बस आता आधुनिक तंत्रज्ञानाच्या जोरावर आणखी हायटेक होत असून यामुळे प्रवाशांचा प्रवास हा पहिल्यापेक्षा अधिक जलद, आरामदायी व सुखकर होणार आहे। सध्या रेल्वे, मेट्रो किंवा खाजगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या गाड्यांचे लोकेशन घरबसल्या मोबाईलवर पाहण्याची सुविधा उपलब्ध आहे। परंतु सर्वसामान्यांची लाल परी कुठे आहे, कधीपर्यंत बस थांब्यावर येईल या प्रश्नांची उत्तरे मिळत नव्हती। मात्र आता एसटीच्या प्रवाशांसाठी एक दिलासादायक व आनंदाची बातमी समोर आली आहे। एसटी बसच्या प्रवाशांना आता रेल्वेप्रमाणेच बसची माहिती फिकल ट्रॅकिंग अँड पॅसेंजर इन्फॉर्मेशन सिस्टीम द्वारे घरबसल्या मिळणार आहे। प्रवाशांना घरबसल्या आपल्याला ज्या एसटी बसने प्रवास करायचा आहे त्या एसटीचे लाईव्ह लोकेशन समजणार आहे। त्यामुळे बसचे नेमके लोकेशन एका क्लिकवर कळणार आहे। त्यामुळे आपली एसटी बस कधी येणार म्हणून तासनतास बसून वाट पाहण्याची प्रवाशांची कटकट आता संपणार आहे। अनेकदा प्रवाशांना बससाठी तासनतास ताटकळत बसावे लागते। मात्र आता तुमच्या एसटी बसचा मार्ग, वेळ, थांब्याचे ठिकाण, गाडी आगारात येण्याची अपेक्षित वेळ इत्यादी माहिती घर बसल्या मोबाईल फोनद्वारे मिळणार आहे। महामंडळाच्या ताफ्यातील सर्व बस गाड्यांना ट्रॅकिंग सिस्टीम बसविले जाणार असल्याने एसटीच्या ॲपवर ही सर्व माहिती उपलब्ध होणार आहे। तिकिटावरील ट्रिप कोड म्हणजे तिकिटावरील असलेल्या क्रमांकाच्या माध्यमातून दुसऱ्या गावावरून येणारी एसटी बस आपण ज्या ठिकाणी थांबलो आहे त्या ठिकाणी किंवा बस स्टँडवर येण्यासाठी किती वेळ बाकी आहे याचे थेट लोकेशन व्हीटीएस प्रणालीमुळे पाहायला मिळणार आहे। यातून प्रवाशांचा वेळ देखील वाचणार आहे। जीपीएस प्रणालीमुळे प्रवाशांचा प्रवास हा अधिक जलद गतीने होणार आहे। हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार। खूप खूप धन्यवाद। जय महाराष्ट्र।